नमस्कार मंडळी, नमस्कार. नृत्याच्या या युवा दरबारात मी सिद्धार्थ चांदेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. घेऊन आलोय तुमचा आवडता आणि लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे वॅसलीन प्रस्तुत अप्सरा आली. को पावर्ड बाय संतूर, चिंग शेजवान चटणी, पार्ले बेक स्मिथ मारी आणि स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल. मंडळी, मागच्या भागासारखंच या भागात सुद्धा एनर्जीचा ब्रँड अँबॅसेडर असलेला सिद्धार्थ जाधव आपल्या बरोबर आहे आणि पुढच्या सगळ्या जुगलबंदी तो आपल्या बरोबर बसून पाहणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आता आपण स्वागत करूया आपल्या महा 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 अप्सरांचं. मंडळी, आता तुम्हा सगळ्यांसमोर येत आहे जुगलबंदी सादर करायला पुण्याची मैना श्वेता परदेशी आणि मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे. वाह 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 वाह. मला जास्त एक्साइटमेंट आहे की आपल्या महाअप्सरांना काय वाटतंय तुमच्या परफॉर्मन्सबद्दल हे जाणून घ्यायची. तर मी अजिबात वेळ न घालवता डायरेक्ट विचारतो, दीपालीताई काय वाटतंय? श्वेता, तू ज्या स्टाईलने परफॉर्म करत होतीस, म्हणजे मी तुला ना ह्या स्टाईलला वाघीण असं म्हणेन. वाघीण जेव्हा ती स्टेजवर येते ना तेव्हा ती फक्त तेच करते, त्या स्टाईल फॉर्ममध्ये करते. तू अटायर म्हणतात ना, त्या ज्या स्टेपमध्ये तू घुसली होतीस आणि तिची स्टाईल, तू थ्रू आउट द म्युझिक एक त्या वेगळ्या फिलिंगमध्ये होतीस. आणि ऋतुजा, माय गॉड, इतकं गोड, इतकं छान. म्हणजे एकतर श्वेतासाठी असं होतं की तिच्या या गाण्यासाठी खूप बीट्स होते, खूप बीट्स होते. म्हणजे तिचा पॉवर पॅक परफॉर्मन्स होऊ शकला असता. पण ऋतुजा, तू तेवढंच बॅलन्सिंग घेऊन, तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच छानरित्या ती लावणी प्रेझेंट केलीस आणि ते दोघांचा परफॉर्मन्स इथपर्यंत पोहोचला यार. थँक्यू मॅम. माझ्यासाठी हा परफॉर्मन्स नादखुळा परफॉर्मन्स, फटाका परफॉर्मन्स, सीधा तो बनता है बॉस. क्या बात है. क्या बात है. थँक्यू सो मच दीपालीताई, थँक्यू सो मच. सोनाली, काय वाटतंय, कसं आलं परफॉर्मन्स?
मी ना आज फॅन झाली एका मुलीची. म्हणजे मला असं गेले 2-1 आठवडे असं वाटत होतं की यार कुछ तो कमी है. आणि मला असं खूप भरून बिरून येतं हे सांगताना, हे बोलताना की आज तू जिंकलंस राव. ऋतुजा, मी तुझ्याबद्दल बोलते. तू जिंकलंयस माझं मन आज. तू खूप 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 गोड व्यक्ती आहेस, खूप गोड माणूस आहेस असं मला वाटतंय. इतक्या कमी वयात तुला इतकं सगळं कळतं आहे. सो या बॅलन्ससाठी, या कंट्रोल परफॉर्मन्ससाठी मी तुझी फॅन झाली आहे ऋतुजा. थँक्यू. ऑफकोर्स श्वेता, तुझा होम ग्राउंड आहे, तुझा बाज आहे, तू कमाल दिसतेस, तू हॉट दिसतेस, तू सेन्शियस परफॉर्म केलंस. तुझ्याकडे हुकमी इक्का हे गाणं होतं, तू कमालच परफॉर्म केलंस, नो डाऊट अबाउट इट. पण या सगळ्या सिच्युएशनमध्ये ऋतुजाने मला सरप्राईज केलं आणि मला तुला तिकडे येऊन नथ द्यायची आहे. थँक्यू मॅम. पण इट वॉज अ टीम ॲक्ट आणि दोघींनी इक्वली चांगलं परफॉर्म केलं म्हणून हा इम्पॅक्ट ओव्हरऑल ॲक्टचा झाला आहे. सो ही मानाची नथ मला तुम्हाला दोघींना द्यायची आहे. क्या बात है. क्या बात है. मानाची नथ पण पटकावली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. श्वेता आणि ऋतुजा हा, दोघींना मिळून संतूर लावण्यवती दोघी पण मला तुम्हाला द्यायचंय. ओहो. ओहो, होय होय मंडळी, या दोघी आहेत संतूर लावण्यवती ऑफ द डे. मंडळी, ऋतुजा आणि श्वेता आहेत संतूर लावण्यवती ऑफ द डे, ज्यांना मिळत आहे संतूर तर्फे एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू सो मच सुरेखाताई, थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या श्वेता आणि ऋतुजासाठी. थँक्यू सो मच, थँक्यू. मंडळी, आता आपण वळतोय आपल्या पुढच्या परफॉर्मन्स कडे. आता ही जुगलबंदी इकडे. ओ मा. त्याची गोळी पडली आल्या आल्या. काय मजा. ओ गो बाई, हो. इकोतोय. अरे काय चाललंय काय तुमचं. बहुत जान है इन हाथों में, बहुत जान है इन हाथों में. ये हाथ हम का देते हैं कर. नाही आपलं नाही. ते विलनचे भाऊजी कुठे आहेत. हा, ये हाथ हम का देते हैं कर. हॅलो 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 हॅलो. यांच्याकडे बघा जरा काय चाललंय. ए निस्नाक्यान जीव टाक्या. काय रे, तुझा भाऊ आहे का मेहुणा आहे हा? निस्ता क्या झूठा केला. त्याच्या पायावर चुकला तो. सॉरी भाऊजी, सॉरी. साहेब, तुम्ही मलाच बोलणार का? मलाच बोलणार? मग कुणाला बोलायचं? अरे, हे परेशान झालो मी याच्यामुळं. हे चित्तार कुणी आणलंय? हे चितार नाहीये, चित्र आहे, चित्र. अशी चित्रगिरी करू नको इथं. चित्रगिरी म्हटलं मी, चित्रगिरी. पण मी परेशान झालोय. मी तर म्हणजे वैतागलोय. अहो, पोराला शाळेत घ्यायला सुद्धा पाठवत नाही. याला माहितीये का? का शाळेत घ्यायला कोणी घोड्यावर जातं का? बरं, घोड्यावर जातो तर जातो, वॉचमन वर बंदूक ताणतो, काय म्हणतो? स्कूल वाला, मैंने तुम्हारे स्कूल को चारों तरफ से घेर के रखा है. अगर आप अपनी जिंदगी की सलामती चाहते हो तो मेरे बच्चों को छोड़ दो. ये कौन हंस रहे नचनिया? ए नचनिया, जरा ठुमका तो लगाओ. ए बाबा, ए थोडं मागे ये. त्या नचनिया वगैरे नाही आहेत, त्या आमच्या महाअप्सर आहेत आणि त्यांचा ठुमका तुम्हाला इतका महागात जाईल ना. नाही, मला अंदाज आहे, त्याला अजून अंदाज नाहीये. हा. सूर्यकथांच्या शिव्या सुरू झाल्या तर काय होतं? नाही स्टेजवर आडवाच होईल तो. तर तुम्ही एक काम करता का, तुम्ही जरा मागे स्टेजच्या मागे जाऊन खुर्चीवर बसता का. मी खुर्चीवर.
अरे खुर्चीवर नाही तर कशावर बसशील बाबा आता तू? डाकू आहे ना तो दगडावर बसणार. मोठा दगड बांधलाय मी मागे, तर दगडावर जाऊन बसा. नाही बसेल तो दगड तुमच्या कमरात घालतो मी आता. माझी कंबर तुटली तरी चालेल, पण इकडच्या अप्सरांची कंबर लचकत राहिली पाहिजे, लचकत राहिली पाहिजे, लचकत राहिली पाहिजे. सामा कहा है? नाना पाटेकर झाला तो. मंडळी आता जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया चिपळूणची सुरमई श्रुती भालेकर आणि पुणे ग्रामीणची हवा हवाई पायल मेमाणे. वो आ गया, देखो देखो वो आ गया. पिया तू वा काय कमाल नाचलात रे दोघी. तुम्हावर केली मी मोनिका. क्या बात है. अप्रतिम. आता आपण थेट विचारूया आपल्या महाअप्सरांना हा पांढरा मोर कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा विचारूया सोनाली, काय वाटतंय? पायल, एकतर मी खूप सरप्राईज्ड आहे, प्लेझंटली सरप्राईज्ड आहे तुला असं बघून आणि तुझा कॉन्फिडन्स बघून. तू कमाल सुटली होतीस आज आणि छान दिसतेस. एकतर तू युजली काय होतं, कॅबरेचा जो कॉस्ट्यूम असतो, जे आउटफिट असतं ते सगळेच कॅरी करू शकतात तसं नाही आहे. सो आजही तू छान सुंदर गोड दिसतेस, पण तू सेन्शियसही वाटतेस. कारण कॅबरेमध्ये कॅबरे करताना, हा फॉर्म करताना स्पेशली एक विशिष्ट पद्धतीची सेन्शियसनेस कमीत कमी एक्सपेक्टेड असते. सो पहिल्यांदा जेव्हा मी तुला बघितलं या कॉस्ट्यूममध्ये, मी जरा अशी होते की ओके पायल कशी कॅरी करणार कॅबरे. तर कॅबरे तू मस्त केलंयस. हां, हे विनोद होता पटकन या. श्रुती, कमिंग टू यू. मला थोडी अपेक्षा जास्त होती, जस्ट बिकॉज आय नो की तू काय करू शकतेस. ओके, पण तुमचा ॲक्ट खूप ब्युटिफुली कोरिओग्राफ केला होता, खूप ब्युटिफुली डिझाईन केला होता. त्याचं श्रेय अर्थात कोरिओग्राफर्सला जातं आणि लायटिंगला जातं. तो जो पिंजरा तुम्ही क्रिएट केला होता सुरुवातीला आणि परत एंड पण तुम्ही त्या पिंजऱ्याच्या आत येऊन केलं, ते खूप सुंदर होतं.
व्हिज्युअल ट्रीट होता तुमचा परफॉर्मन्स. दोघींनी मस्त परफॉर्म केलं. मला खूप मजा आली. थँक्यू सो मच. क्या बात आहे. थँक्यू सो मच सोनाली. सुरेखाताई काय वाटतंय? पायल, येस ताई. नजर लागेल तुला. घरी गेल्यावरती नजर काढ. नक्की. खूप छान दिसते. थँक्यू. आणि तुम्हावर केली मी मर्जी बहाल. तू सुद्धा सुंदर केले, पण थोडी एनर्जी कमी पडली तुझ्या. एक वेस्टर्न आणि लावणी हे बघताना मला असं वाटतं इथं बसूच नाही, तिकडे यावं आणि ते मी सिद्धार्थला घेऊन यावं. यायचंय? हो, मी सिद्धार्थला घेऊन येणार. प्लीज या. चला लगेच. म्हणजे मी तो सुरेखा असा वाला मी आहे का? ओके ठीक. एकदा मोनिका आणि मोनी काकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मुलींनी फारच अप्रतिम डान्स केलाय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोघींसाठी. मंडळी इकडे इतके बहारदार परफॉर्मन्सेस होत आहेत की मी जेन्युइनली गारंटी चाहिए, गारंटी चाहिए, गारंटी चाहिए, गारंटी, गारंटी चाहिए, गारंटी चाहिए, गारंटी चाहिए, गारंटी चाहिए, गारंटी चाहिए, गारंटी चाहिए, गारंटी. पहिलीची नागिन निघाली, नाकोबा डुलायला लागला. कारण नाकोबाने दारू पिली होती म्हणून नाकोबा डुलायला लागला. गॅरंटी चाहिए, गॅरंटी, गॅरंटी चाहिए, गॅरंटी. थांबा 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 एक गॅरंटी चाहिए. यांचे दाजी कुठे गेले? ओ दाजी, अरे तुझ्या डुबलीचा मोठला बाबू माकड तोंड्या असा मुस्कट इकडे थांब. एनर्जी, 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 एनर्जी. ऐका, साकी नाक्याचे सयाजी शिंदे, तुम्ही जरा वेळ एका ठिकाणी उभे राहता का जरा? अख्ख्या स्टेजचा पुरेपूर वापर केलाच पाहिजे का? विडा उचललाय का तुम्ही? नाही, याला बोलतात एनर्जी. एनर्जी मी काय पण करू शकतो, कारण मी एनर्जी. लवकर 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 अप्सरांना बोलवा, मला जोराचा डान्स आलाय. जोराचा डान्स आलाय हा जोराचा डान्स आलाय काय? डान्स आलाय? हा युवा दरबार आहे, तुमचा प्रायव्हेट दरबार नाहीये. मला बघा. आणि तुम्ही एका ठिकाणी थांबा, मला तुम्हाला बघून थांबल्यासारखं होत आहे. असंच यायचं नुसता असा 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 पळत असतो. अरे लग्नानंतर हनीमूनला सुद्धा बायकोला घेऊन असा असाच पळत होता. सुरेखा ताई, याला समजावून ठेवा. आयुष्यात पहिल्यांदा कुणाला तरी ताई बोललो. गॅरंटी काका, तुम्ही सुरेखा ताईंना ताई व्यतिरिक्त वेगळं काहीतरी म्हणून तर दाखवा. बघू का हिंमत आहे. नाही नाही हा? म्हणून त्या खाऊदर शिवाय आपल्याला काय करायचं? मन काय म्हणायचं? हा, म्हणा. मी ताईच बोलणार. मला
मला काहीच बोलायचंय कारण गॅरंटी नाही थांबा नाही तसं नको. पण याच्या अंगातल्या वेगवेगळ्या विलन्सना बघून मला काय वाटतंय माहितीये का? काय? आपल्या महाराष्ट्राच्या अभिजात लोककलेकडे म्हणजेच लावणीकडे सुद्धा पूर्वी असंच विलनच्या नजरेनं बघितलं जायचं. पण सुरेखाताईंसारख्याच अनेक लावणी सम्राज्ञींना लावणीला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि सोनाली कुलकर्णी, दीपाली सय्यद सारख्या अनेक नट्या हीच परंपरा आधुनिकतेची कास धरत पुढे नेत आहेत. सुरेखाताईसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. माझ्यावर आली चाल बजाव. तेव्हा मला काय वाटतं, समोर इथे मराठीतलं सुपरस्टार बसलाय, त्यामुळे हे सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो की अप्सरा आली या शो मधली प्रत्येक नृत्यांगना ही सुपर वुमन आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून वेगवेगळी चॅलेंजेस स्वीकारत त्या इथपर्यंत पोहोचल्या आहेत. त्या सगळ्या अप्सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. ताली ताली को बजनी चाहिए. बजनी चाहिए ताली. बजाव ताली. गॅरंटी चाहिए. मंडळी, आता आपल्या समोर जी जुगलबंदी होणार आहे ती काही सुंदर भावल्यांमध्येच होणार आहे. म्हणजे आपली पुढची अप्सरा आता आपल्या समोर येते, जी आहे सातारची गुलछडी माधुरी पवार आणि नागपूरची संत्रा बर्फी मानसी शर्मा. आमच्या सातारची पोरगी येणार इथे डान्स करणार. तर आता आपण जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स तुमचा कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा सुरेखाताई, काय वाटतंय? नागपूर आणि सातारा खूप छान. अगदी जे काय तुम्ही ते वरती केलं ना, ते खरंच तुमचा मनापासून अभिनंदन करायला पाहिजे की तुम्ही जे धाडस केले, एवढं धाडस करून तुम्ही पुन्हा खाली आल्यानंतर तेवढ्याच जोशाने तुम्ही नाचताय आणि चांगला परफॉर्मन्स देताय. दोघींचाही परफॉर्मन्स चांगला झालेला आहे आणि तुम्हाला पुढच्या परफॉर्मन्ससाठी माझी शुभेच्छा. थँक्यू ताई. क्या बात आहे. थँक्यू सो मच सुरेखाताई. सिद्धू, अरे मस्त आला ॲक्ट. मुळात मला एवढं तुम्हाला सांगायचं की यार, रिझल्टला मी आयुष्यात कधी महत्त्व दिलं नाही. तुम्ही देऊ नका. तुमच्या एफर्ट्सला महत्त्व आहे. तुम्ही एफर्ट्स घेतलेत, तिथे कुठे थांबला नाहीत. स्टार्टपासून एंडपर्यंत ते गाणं कंप्लीट केलं आणि मला दोघांच्या एनर्जीबद्दल खूप कौतुक आहे. म्हणजे तिच्या गोडवा ही एनर्जी माहिती आहे का मानसी तुझी? ए स्माईल छान गोड, पण त्यात पण एक वेगळी एनर्जी आहे. आणि तुझी एनर्जी म्हणजे बाबा माझी. म्हणजे तुला आपण लेडी सिद्धार्थ बोलूया का असं झालंय मला आता. वा वा, म्हणजे तो आला. असं काही नाही, पण म्हणजे काय, म्हणजे मला वाटतं की ना खूप रिलेट करतो रे हिला मी. ही खूप एन्जॉय करते डान्स. डेफिनेटली. म्हणजे कुठली स्टेप असेल ते चेहऱ्यावर, त्या बॉडी लँग्वेज मधून ते दिसतं की यार बरोबर. आणि एक सर्वात मोठी चांगली गोष्ट म्हणजे
तेरा स्माईल. तू ज्या पद्धतीने हसत असतेस ना बाळा, अशीच हसत राहा, बस बाकी काय नाही. आणि अशीच राहा. ती अशी सतत हसत असते आणि खोड्या करत असते आणि मस्करी करत असते आणि हा 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 अशी असते. हा. पण तिची एक वेगळी स्टोरी आहे. हिच्या लहानपणापासून जसं मी बघतोय, वयाच्या 12व्या वर्षी आई वडील रोडची कामं करायची हिच्या. आई वडील रोडची कामं करायची, ही पाठी उचलून रोडला वाळ वगैरे टाकायची त्याच्यावर. हे समोर बघितलेलं होतं मी. सोनालीताईंनी मागच्या वेळीच म्हणलं, एक मातीतल्या कलाकाराला जे संधी मिळाली पाहिजे, ही जिओ युवा वाहिनीने इथं आणून दिली आणि एक वेगळं एक प्लॅटफॉर्म तिला दिलं की कुणाच्या रंगावर जाऊ नका. कुणाच्या रंगात ताकद नाहीये, त्याच्या अंगात ताकद पाहिजे, वा. तेव्हा तो माणूस पुढे जातो. मी भेटते तुला. मी हे पाहताना खूप रिलेट करतो स्वतःला. आता ते एक मस्त म्हणाले, कोणाच्या रंगावर जाऊ नका, त्याच्या अंगात काय ते बघा. म्हणजे मी आता जरी या स्टाईलवाल्या कपड्यात आणि गॉगल आणि हे शूज डिझायनर स्टाईल बाय करत असलो, तर मी आयुष्यात एक गोष्ट मानतो, हे ब्रँडेड कपडे हे जातात, आतला माणूस असतो ना मी तुला काही देऊ शकत नाही, मी काही देऊ शकत नाही, पण मी तुला माझं एक घड्याळ देतो. ओ माय गॉड. हे का देतो मला माहिती नाही, पण ही ना मला असं वाटतं याच्यात एक गोष्ट आहे, वेळ जी प्रत्येकाची येते. तुझी यायला लागली, आजपासून सुरुवात झाली बघा. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस. गॉड ब्लेस यू. मंडळी, कुठल्याही कलाकारासाठी एक गोष्ट फार महत्त्वाची असते की आपण आपली कला सादर केल्यानंतर समोर बसलेल्या लोकांनी एकदा तरी आपल्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवाव्या. मला वाटतंय की आज ते माधुरीला मिळालं पाहिजे. माधुरी, तेव्हा तुझी खासियत काय हे तुलाही माहिती आहे. ती संकट आली की त्याच्यावरती आपल्याकडे एक नटखट स्माईल आहे. ती कशी कशी बरं बघू जरा. एक आहे ते बात. आणि अर्थातच माधुरी बरोबरच मानसीसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. पोरींनी जिद्दीनं परफॉर्म केला आणि पुढच्या वेळेला आणखी जिद्द दाखवणार आहेत नक्की, 100%. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. मंडळी, आता तुम्हा सगळ्यांसमोर येत आहे डोंबिवली फास्ट अप्सरा किन्नरी दामा आणि पुण्याची ऑलराऊंडर गर्ल ऐश्वर्या सीमा काळे.
कमाल आई ग आलो फायनली. क्या बात है, क्या बात है. खरं सांगा तुम्हालाच खूप आवडलाय ना परफॉर्मन्स? खरं सांगा. मला मज्जा आली. मज्जा आली. आता आपल्या महाअप्सरांना आणि आपल्या सिद्धूला मज्जा आली की नाही हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा सोनाली, काय वाटतंय? आय एम स्पीचलेस. हाय हाय. एकतर ही तीच ऐश्वर्या आहे का? आमचा छोटू कुठे गेला? तो गेला, बरं झालं तो गेला, कारण ही कोणीतरी वेगळीच मुलगी आली आणि लुक ॲट यू मॅन. ओ माय गॉड, एवढी हॉट दिसतेस तू, पण तू नाचलीस त्याहून जास्त आउटस्टँडिंग. थँक्यू ताई. म्हणजे आय एम इन ऑफ ऑफ यू राईट नाव. आय एम ऑस्ट्रक. ओके, बेली डान्सिंग करताना मी खूप मुलींना पाहिलं आहे, पण स्वॉर्ड बॅलन्सिंग करताना मी इंडियन मुलींना पाहिलेलं नाही आहे. वा. आणि मराठी मुलीला तर नाहीच नाही. खूप खूप कमाल परफॉर्मन्स होता. आणि किन्नरी तुझंही खूप गोड, म्हणजे तू खूप छान कॉम्प्लिमेंट करत होतीस तिला, खूप छान कॉम्प्लिमेंट करत होतीस. मला एकतर ह्या स्टेजवरती अशा पद्धतीचा माहोल क्रिएट केल्याबद्दल कोरिओग्राफर्सचे खूप 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 अभिनंदन करायचं आहे. अमेझिंग चॉईसेस. ही गाणी, त्यांचं मिक्सिंग कमाल, त्यात कोरिओग्राफी भन्नाट, आणि या दोन्ही म्हणजे ह्या दोघी नजर मेरी लग जाएगी तुम लोगों ऐसे मुझे लग रहा है. थँक्यू ताई. मला खूप 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 मनापासून आनंद झालेला आहे आज हा परफॉर्मन्स बघून. आणि ऐश्वर्या, आय लव्ह यू यार, आय लव्ह यू फॉर दिस परफॉर्मन्स. आय वॉज वेटिंग फॉर दिस. आय लव्ह यू. क्या थँक्यू बात. थँक्यू. थँक्यू थँक्यू क्या बात आहे. थँक्यू सो मच सोनाली. सिद्धू, कसा वाटला हा परफॉर्मन्स? कसं वाटलं काय? होय 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 होय.
ही माझी प्रथा आहे. म्हणजे मला आवडलं की मी उभं राहतो आणि बोलतो. पण आणखी एक माझी प्रथा होती, ती म्हणजे मला जास्त आवडलं तर मी आणखीन एक काहीतरी करायचं, ते मी करतोय आता. इथून तुम्हाला सल्यूट करतो यार, कारण ही उंची कमी पडेल, याच्यापेक्षा मोठ्या उंचीवर तुम्ही तुमचा परफॉर्मन्स घेऊन गेलात यार. डोळ्याचं पारणं फेडणारा परफॉर्मन्स होता आणि गॉड ब्लेस युअर. क्या बात आहे, सुपर. वा, थँक्यू दादा थँक्यू. आता संपूर्ण कमेंट्स होईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. असं छान वाटतं तू जरा शेजारी बसलास की. आता आपण जाणून घेऊया दीपाली ताईला हा परफॉर्मन्स, ही जुगलबंदी कशी वाटली, ते काय वाटतंय? सगळ्यात आधी ऐश्वर्याने ज्या पद्धतीने परफॉर्म केला त्याचं क्रेडिट मी किन्नरीला देते. डेफिनेटली ताई डेफिनेटली. कारण किन्नरीने तुला प्रत्येक वेळी जिथे जिथे गरज होती त्या एक्स फॅक्टरला, त्या मुमेंट्सला इतका करेक्ट टायमिंग दिलेला आहे ना, त्या टायमिंगमुळे ऐश्वर्या तू आज विन करून गेलीस. सुपर किन्नरी. हा परफॉर्मन्स माझ्यासाठी फटाका परफॉर्मन्स, नादखुळा परफॉर्मन्स. सुरेखाताई, काय वाटतंय, कसा वाटला परफॉर्मन्स? लय झकास, लय भारी. अजून किती सांगू? ऐश्वर्या येस ताई. आणि किन्नरी, आजचा परफॉर्मन्स मला असं वाटत होतं मी दुबईमध्ये गेले. खरंच तो बेली डान्स आणि हिची सुद्धा लावणी खूप सुंदर. आणि तुम्हाला पुढच्या परफॉर्मन्ससाठी माझी शुभेच्छा. क्या बात आहे. थँक्यू सो मच सुरेखाताई. जोरदार टाळ्या तुम्हा दोघींसाठी. थँक्यू सो मच. मंडळी, आपल्या सगळ्या अप्सरांची जुगलबंदी झालेली आहे आणि आता आपल्याला कळणार आहे कोण आहे आपली या आठवड्यातली परफॉर्मर ऑफ द वीक, जिला मिळणार आहे व्हॅसलीन 6X कडनं एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. तर ते जाणून घेण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या 8ही अप्सरांना मंचावर यायची विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या 8ही अप्सरांचं. तर महाअप्सरांनो आणि सिद्धू, आम्हाला आता जाणून घ्यायचंय या आठवड्याची परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे ते. आपण नेहमी परफॉर्मर ऑफ द वीक हे एकाला कोणाला तरी सिलेक्ट करतो, बरोबर. पण यावेळी जुगलबंदीचा राऊंड होता आणि प्रत्येक जोडीने परफॉर्म केलेला आहे. बरोबर. तर ती जोडी आहे बेसिकली, हा. आणि त्या जोडीने एकमेकांना कॉम्प्लिमेंट दिलेला आहे आणि त्यांनी अप्रतिम नृत्य केलेलं आहे. सो त्या दोघींचं नाव आहे ऐश्वर्या अँड किन्नरी. क्या बात है. मंडळी, ऐश्वर्या आणि किन्नरी आहेत या आठवड्याच्या परफॉर्मर्स ऑफ द वीक, ज्यांना मिळत आहे व्हॅसलीन कडनं एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. आपल्याकडे काल एक अप्रतिम पाहुणा आला, ज्यांनी काल आणि आज आपल्याबरोबर स्टेजवर जादू केली. थँक्यू सो मच सिद्धू. थँक्यू सिद्धू यार. आणि मी झी युवा आणि अप्सर अलीच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आलो होतो सिद्धू. हा. सर्व लाईन व्यस्त आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 1 फेब्रुवारीपासून रिलीज होतोय, तो आनंद आहेच, पण एक छान पद्धतीचा कार्यक्रम त्यात सामील व्हायला मिळालं, याचा आनंद वेगळा आहे.
आणि मला माहिती आहे या प्रोसेसमधून गेलो, याच्या पुढे एलिमिनेशन असतं आणि तिथे आमचं काहीच काम नसतं. आम्ही फक्त एन्जॉय किंवा आनंद वाटायला आलोय. तर तो आनंद माझ्या वाट्याला आलाय, तो मी एन्जॉय करतो. हा. तुम्ही 1 फेब्रुवारीपासून सर्व लाईन व्यस्त आहे, नक्की एन्जॉय करा. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. क्या बात आहे मंडळी, एकदा सिद्धार्थ जाधवसाठी जोरदार टाळ्या. मंडळी, आता सगळ्यात अवघड वेळ, जी वेळ आहे एलिमिनेशनची. जसे आजपर्यंत आपल्या महाअप्सरांनी तुमचे सगळ्यांचे मार्क हे गुलदस्त्यात ठेवले होते, तशी एक फार महत्वाची गोष्ट त्यांनी गुलदस्त्यात ठेवली होती, जी आजपर्यंत कुणालाही माहिती नव्हती, मला सुद्धा, जी त्यांनी ठरवली होती. आणि ती गोष्ट अशी आहे की आजपासनं फायनल्स वीकपर्यंत, म्हणजे फायनलच्या आठवड्यापर्यंत कुणीही एलिमिनेट होणार नाही. पण याचा अर्थ असा नाहीये की सगळं सोपं झालंय. उलट मी तर म्हणतो की आता सगळं अवघड झालंय. कारण प्रत्येक आठवड्यातले तुमचे गुण, तुमचे मार्क हे तुम्हाला त्या आठवड्याच्या अखेरीस म्हणजे गुरुवारी रात्री आम्ही जाहीर करणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे प्रत्येक गुण हे फायनल्सपर्यंत गृहीत धरले जाणार आहेत. त्या गुणांची आकडेवारी जी काही होईल त्याच्यावरती ठरणार आहे आपल्या फायनल्समध्येच, म्हणजेच आपल्या टॉप 5 अप्सरा कोण असणार आहेत ते. तर हे लक्षात ठेवा की तुमच्या 8 पैकी 5 अप्सरा या फायनल्समध्ये जाणार आहेत आणि 3 अप्सरांना त्यांचा हा प्रवास थांबवावा लागणार आहे. सो तयार आहात या सगळ्यात मोठ्या महा चॅलेंजसाठी? जोरदार अजून येस. क्या बात है. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या महाअप्सरांनी तुमचे या आठवड्यातले गुण जे गुलदस्त्यात ठेवले होते ते आता जाहीर करायची वेळ आली. ऐश्वर्या आणि किन्नरी, ज्या अर्थी तुम्हाला परफॉर्मर्स ऑफ द वीकचा किताब मिळालाय, त्याच अर्थी तुम्ही मिळवलेत पैकीच्या पैकी गुण, म्हणजे तुम्हा दोघींनाही मिळतायत 10-10 मार्क. त्याच्यानंतर ऋतुजा आणि श्वेता, तुम्हा दोघींनाही मिळतायत प्रत्येकी 9-9 मार्क. मानसी 8 आणि माधुरी 9. आणि पायल आणि श्रुती, तुम्हा दोघींनाही मिळतायत आपल्या महाअप्सरांकडनं प्रत्येकी 7 आणि 7. प्रत्येक आठवड्याला हे मार्क बदलू शकतात, प्रत्येक आठवड्याला काहीही होऊ शकतं आणि हे चॅलेंज स्वीकारायला तुम्ही तयार आहात, बरोबर? येस. क्या बात है मंडळी. अशा प्रकारे आजचा आपला हा भाग आम्ही इथेच थांबवतोय. आपण भेटूया ना पुढच्या आठवड्यात. अजिबात बघायला विसरू नका. वॅसलीन प्रस्तुत अप्सरा आली, को पावर्ड बाय संतूर, चिंग शेजवान चटणी, पार्ले बेक स्मिथ मारी आणि स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल.